बहुत सुंदर सत्यम शिवम सुंदरम ज्योतिर्बिंदु परमात्मा जो प्यार के सागर, शांति के सागर, आनंद के सागर, सुकून के सागर, सर्वशक्तिमान है। बिल्कुल ऐसे ही मैं आत्मा भी शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, मास्टर सर्वशक्तिमान परमात्मा सागर है और मैं आत्मा उसी का स्वरूप हूँ। बिल्कुल मैं परमात्मा के समान ज्योति का पुंज, पॉइंट ऑफ लाइट, शक्ति का पुंज हूँ। जैसे मेरे पिता वैसे ही मैं उनकी संतान हूँ। देखते रहे शिव बाबा को, ज्योति स्वरूप परमात्मा को और अपने आप को। कितने गुण मिलते हैं परमात्मा के और मेरे। मैं आत्मा तू परमात्मा, मैं तेरा रंग रूप, मैं तेरी छाँव धूप, मैं बिल्कुल तेरे साथ, तू बिल्कुल मेरे साथ। मैं आत्मा तू परमात्मा, मैं आत्मा तू परमात्मा, मैं तेरा रंग रूप, मैं तेरी छाँव धूप, मैं बिल्कुल तेरे साथ, तू बिल्कुल मेरे साथ। मैं आत्मा तू परमात्मा, मैं आत्मा तू परमात्मा। मैं एक बूंद तू सात समंदर, तू पर्वत मैं कंकर। मैं एक बूंद तू सात समंदर, तू पर्वत मैं कंकर। मैं निर्बल तो बलवान और मैं तेरी पहचान, मैं बिल्कुल तेरे साथ, तू बिल्कुल मेरे साथ। मैं आत्मा तू परमात्मा, मैं आत्मा तू परमात्मा।
स्वरूप भोला होता है। भोलानाथ बाबा भोला बनकर के सारे बच्चों की बोझ लेकर के उन्हें वरदानों से भरपूर करेंगे। अपनी श्रद्धा भावना परमात्मा पर अर्पित करके उनको हम प्रसन्न करेंगे। आशुतोष परमात्मा जो बहुत ही जल्दी संतुष्ट होते हैं, बच्चों पर खुश होते हैं, प्रसन्न होते हैं और अपने सारे वरदान खुले दिल से सब बच्चों पर लुटाते हैं। हम महसूस करते हैं संस्कारों को मोल्ड कर सकते हैं, लेकिन उसके लिए भी हमें बहुत अभ्यास की आवश्यकता है। आज महाशिवरात्रि का पर्व हम सभी के लिए, हम सभी भारतवासियों के लिए सबसे बड़ा आध्यात्मिक पर्व महाशिवरात्रि पर्व है। इसीलिए कहा जाता है सर्व पर्वों में पर्व महान महाशिवरात्रि है सर्व महान। सबसे महान इसलिए कहा जाता है क्योंकि यह आध्यात्मिक उत्सव है और देवों का देव जो महादेव कहा जाता है, शिव परमात्मा का यह जन्म दिवस कहो, अवतरण दिवस कहो। तो आज का दिन हम सभी का आपस में मिलने का दिन नहीं है, बल्कि हमारा परमात्मा के साथ मिलने मनाने का, मिलने मिलाने का और मिलन मनाने का दिवस है। तो बहुत ही भावना और श्रद्धा से और प्रभु के साथ प्रीत निभाने का यह उत्सव है। हर एक अपनी अपनी रीति परमात्मा से प्रीत निभाने का, परमात्मा को संतुष्ट करने के अलग अलग तरीके अपनाते हैं, परंतु यहाँ स्वयं परमात्मा हमें वह विधि सिखाते हैं कि कैसे आप मुझे प्रसन्न कर सकते हैं, कैसे आप इस विधि को अपना करके सिद्धि को प्राप्त कर सकते हैं। तो आज महाशिवरात्रि के इस उपलक्ष्य में हम परमात्मा के महावाक्य भी सुनेंगे और साथ साथ परमात्मा क्या चाहते हैं महाशिवरात्रि पर्व के उपलक्ष्य में, हमसे क्या चाहते हैं। जैसे किसी का बर्थडे होता है तो हम खाली हाथ तो जाते नहीं हैं, कोई ना कोई गिफ्ट लेकर के जाते हैं। ऐसे आज शिव बाबा का, परमात्मा का बर्थडे है, तो परमात्मा को क्या गिफ्ट पसंद है वो खुद परमात्मा कह रहे हैं। क्योंकि हम जैसे दूर वाले होते हैं तो हमें हमारे पास जो है या जो हम लेना चाहे वो लेकर के चले जाते हैं बर्थडे मनाने के लिए, लेकिन बहुत नजदीक वाला होता है तो हम पूछते हैं कि तुमको क्या चाहिए बर्थडे पे। ऐसे परमात्मा से हमारा बहुत नजदीकी रिश्ता है और परमात्मा स्वयं कह रहे हैं कि इस बर्थडे पर परमात्मा को आपसे क्या सौगात चाहिए, क्या गिफ्ट चाहिए। तो आज मुरली के माध्यम से दीदी हमको सुनाएंगे कि क्या महाशिवरात्रि कैसे मनाई जाती है और किस विधि से हम इस महाशिवरात्रि को सफल बना सकते हैं। ओम शांति। ओम शांति। ओम शांति। जे भाऊ लोक थोडं खाली बसत असतील तर थोडी यंग जनरेशन पुढे बसा आणि पुढच्या कंप्लीट करा। हे पुढे सुशिक्षित ज्याला खाली बसता येते खाली बसा, नाही बसता येतं तर पुढच्या रिकाम्या ठेवू नका। पाठीमागे रिकामा राहू द्या, पुढे भरलेलं राहू। माता पुढीकडली साईड अजून कव्हर करून टाका, पुन्हा हालचाल नको। आज स्वयं निराकार परमपिता परमात्मा का जन्मोत्सव अर्थात शिवरात्रि मनाने हम यहाँ पहुंचे हैं। केवल परमात्मा का ही जन्मोत्सव नहीं है,
तो परमात्मा के साथ साथ हमारा भी जन्मोत्सव, तो परमात्मा का बर्थडे, जिनके तन में परमात्मा ने आज के दिन प्रवेश कर वह दादा लेखराज अर्थात ब्रह्मा का बर्थडे, साथ साथ जिसने ज्ञान को समझा, पहचाना, जीवन में धारण किया, वो पवित्र आत्माएं, देवतुल्य आत्माएं, ईश्वर की संतान ब्राह्मण आत्माओं का भी आज विशेष बर्थडे। आज बर्थडे पर साक्षात परमात्मा, कोई साधारण मनुष्य नहीं है, सृष्टि का रचयिता, जिसने सृष्टि को निर्माण किया, वह निराकार परमात्मा आप सबको बर्थडे की शुभकामना दे रहे, सबको दिल से हैप्पी बर्थडे। तो इस बर्थडे पर सभी एक दो को उमंग उत्साह दिलाते हैं ना। देखो घर में किसी बच्चे का, छोटे बच्चे का भी बर्थडे होता है तो 4 दिन से क्या करते हैं, बेचारे बच्चे को तो पता ही नहीं चलता मेरा बर्थडे है। 1 साल का बच्चा होता है, 2 साल का होता है, उसको तो पता ही नहीं रहता, वो तो बेचारा रोता है। कई बच्चे क्या करते हैं, सब बर्थडे मना रहे हैं, तालियां बजा रहे हैं, मिठाई खा रहे हैं, और बच्चा और आज हम बर्थडे मना रहे हैं किसी लिए, खुशी के लिए, उमंग उत्साह के लिए, सुख के लिए, दुख से मुक्त होने के लिए, शुद्ध बनने के लिए, पवित्र बनने के लिए, सात्विक बनने के लिए, महान बनने के लिए। यह हमारा विशेष पर्व है। तो सहयोगी बनते व्यर्थ संकल्प के अक का फूल अर्पण। आज भगवान ने आपको होमवर्क दिया, इस बर्थडे पर सभी एक दो को उमंग उत्साह दिलाते, सहयोगी बनते व्यर्थ संकल्प के अक का फूल अर्पण। खास शिवलिंग के ऊपर धतूरा, धोत्रे फूल, उसकी फूल अर्पण करो, है ना। तो व्यर्थ संकल्प के अक का फूल, व्यर्थ संकल्प मना अक का फूल, और वाईट संकल्प मना धोत्र्याचं फूल। मला ना धोत्र्याचं फूल त्याला हात लावला, विषारी समजतात ना, विषारी समझ, वाइट संकल्प बना विषारी संकल्प। इसलिए तो हम क्या कहते हैं, भगवान विष्णु के मंदिर में जाके, हे ईश्वर, मेरे अंदर के जो विष विकार है, विषय विकार हरो, पाप हरो, पाप हरो, कौन देवा, है ना, क्या कहते हैं, देवा। तो मास्टर सर्वशक्तिवान की सोमान की शीट पर इसमें नंबर 1 इनाम। शीट कौन सी, मास्टर सर्वशक्तिवान, मैं आपका मास्टर सर्वशक्तिवान। देखो स्वमान माना स्वयं उस स्थिति में स्थित रहे। मास्टर सर्वशक्तिवान, मैं प्रेम स्वरूप, मैं आत्मा शांति स्वरूप हूँ, मैं आत्मा परम पवित्र हूँ। इसे एक एक टाइटल कहो, सम्मान कहो, वरदान कहो, अगर आप इसमें स्थित रहेंगे तो आपकी स्थिति स्थित प्रज्ञ बन जाए। एक दिन आपकी स्थिति स्थित प्रज्ञ बन जाएगी। तो गीता में कृष्ण ने अर्जुन को कहा, हे अर्जुन, देह देह के सर्व संबंधों को भूल, तू मुझे एक को याद कर, अपनी स्थिति स्थित प्रज्ञ बना। अंतिम स्थिति स्थित प्रज्ञ। लेकिन स्थिति स्थित प्रज्ञ तब बन सकती है जब आप कोई एक समान में स्थित रहे, क्योंकि आप जैसा सोचते वैसे बन जाते।
आप कहेंगे मास्टर सर्वशक्तिवान, मास्टर सर्वशक्तिवान, मास्टर सर्वशक्तिवान। आपके अंदर वो सारी शक्तियां आपकी चाहिए और हर शक्ति में आप मास्टर बनेंगे। अब तक आप पीएचडी करें। दुनिया में पीएचडी करने के लिए कितनी मेहनत करनी पड़ती है। या परमात्मा की याद से, गुमान से आप पीएचडी कर सकते, अर्थात मास्टर बन सकते हो। तो आज आप सभी और साथ में चारों और के सर्व बच्चे अमृत वेले से लेकर, भगवान क्या कहते हैं, अमृत वेला ब्रह्म मुहूर्त, ब्रह्म मुहूर्त। तो आज आप सभी और साथ में चारों और के सर्व बच्चे अमृत वेले से लगे बड़े स्नेह भरी मुबारक है, अपने प्रेम और खुशी की देर है। सवेरे से लेकर के ब्रह्म मुहूर्त से भगवान को याद करें। रात्रि के 12 बजे से लोग मंदिरों में 12:01 पर, वैसे भी देखो नासा ने क्या कहा, सब तो यूट्यूब देखते ही है। 11:50 से 12:50 1 घंटा अगर आप शिव का चिंतन करेंगे तो उनकी सारी शक्ति आपके अंदर प्रवाहित होगी। कहने का मतलब कलयुग का अंतिम समय, सत्युग की शुरुआत। कलयुग का अंतिम समय, सत्युग की शुरुआत। इस बीच का जो 1 घंटा अर्थात एक युग, संगम 1 घंटा अर्थात युग, एक छोटा सा संगम युग। इस युग में आप परमात्मा को ध्यान करेंगे तो परमात्मा आपका ध्यान रखेगा। आप परमात्मा का ध्यान करेंगे अर्थात चिंतन करेंगे तो आपका क्या करेगा, ध्यान रखेगा। आपको जो चाहिए, जितना चाहिए, जैसा चाहिए, जब चाहिए, जितनी आवश्यकता है उतना ही देगा। तो बाप भी आप सभी सीखिए बच्चों को इसे जयंती की मुबारक देने आए। एक एक बच्चा बाप के अति प्यारा है। आप सब कौन ईश्वर की संतान, बच्चा, परमात्मा पिता। इसलिए तो आप क्या कहते हैं, तुम ही हो माता, तुम ही हो बंधु, माता पिता बंधु सखा साजन सर्व संबंध हमारे आपके साथ। लेकिन कभी सोचो, सर्व संबंध से हम परमात्मा को याद करते, सारा दिन सर्व संबंध से हम परमात्मा को याद करते हैं। तो बाप अपने बाहों की माला से आप सबको मुबारक दे रहे। तो भगवान बाप दादा देख रहे, आप तो सामने मुबारक दे रहे हो, ले रहे। भगवान क्या कहेंगे, आप मुझे मुबारक दे रहे हो बर्थडे की, बाबा आप बच्चों को मुबारक दे रहे। भगवान शिव परमात्मा को बाबा क्यों कहते हैं, क्योंकि वो हमारा सब मानते हैं ना, परमात्मा पिता है। सब मानते हैं परमात्मा पिता है, हाँ या ना। लेकिन चारों के बच्चे कई स्थानों में मुबारक दे रहे आप, तो बाबू भी देश विदेश के सब तरफ के बच्चों को अति स्नेह पूर्वक मुबारक दे रहे। तो बाप दादा देख रहे हैं, हर एक बच्चा खुशनुमा सूरत से प्यार के सागर में ले रहा है। शिवरात्रि का दिन है, सवेरे से लेकर के ब्रह्म मुहूर्त से लेकर के हर एक भगवान की याद में, याद और प्यार, याद और प्यार, याद में और प्यार में क्या हो रहा है, तल्लीन हो रहे, ले रहा है। आज सवेरे 3 बजे, 4 बजे, 2 बजे कितने लोग उठे? 2 बजे कितने? अमृत वेला आज 2 बजे का टाइम दिया, 3 बजे ज्यादा से ज्यादा 4 बजे तो मेजॉरिटी उठे होंगे। तो बाप को खुशी कि बाबा अकेला नहीं, बच्चों के साथ ही आता है, क्योंकि बाप यज्ञ स्थापना करने के लिए बच्चों के साथ कार्य करता है। तो कोई भी कार्य अकेला नहीं कर सकता। भगवान खुद कहते हैं, मैं अकेला नहीं करता, मेरे साथ आप सब बच्चे। भगवान के साथ आप सब बच्चे हैं।
चव्हाण नाही तुम्ही बसा आता, चला जिथं बसायचं बसा. आता कुणी कुणाला बसा नाही बसत नाही जमलं. येणारे हर एक आपल्या आपल्या हिशोबाने. तो बच्चों के साथ ही आदिल बाबा आता ही है कि रशीद यकीनी कौन होते, ब्राह्मण के बाप अकेला नहीं आता, अब ब्राह्मणों के साथ. देखो ब्राह्मण माना कास्ट वाले ब्राह्मण की बात नहीं है. ब्राह्मण शब्द का अर्थ है ब्रह्म जाने सो ब्राह्मण. ब्राह्मण माना जिनकी दृष्टि, वृत्ति, कृति, चाल, चलन, आहार, विहार, विचार शुद्ध, पवित्र, सात्विक, सभ्य, सभ्य माना मर्यादा पूर्वक वो ब्राह्मण. वो कोई भी. जिनकी दृष्टि पवित्र है वो ब्राह्मण, जिनकी वृत्ति पवित्र है वो ब्राह्मण, जिनके बोल पवित्र है ब्राह्मण, जिनके कर्म पवित्र है ब्राह्मण, जिनकी चलन शुद्ध है, पवित्र है, चरित्रवान है वो ब्राह्मण. बाकी कास्ट की बात नहीं. इष्ट बनने की बात है. इष्ट माना प्रिय. प्रिय कौन लगता है? प्रिय कौन लगता है? जो सुख देता है, जो चरित्रवान है. चरित्रवान है वो प्रिय लगता है. जो सज्जन है वो प्रिय लगता है. खुद चोर होगा लेकिन सामने वाला सज्जन चाहिए. खुद झूठ बोलता होगा लेकिन सामने वाला सत्य बोलना ही चाहिए. तो सत्य बोलता है वो प्रिय लगता है ना. तो चरित्रवान है वो प्रिय लगता है. सबको पसंद कौन? अच्छा ही सबको पसंद है, लेकिन अच्छा बनने के लिए मेहनत कोई कोई करता है. नहीं ऐसे नहीं कह सकते. दुनिया में सज्जन भी है तो दुर्जन भी. दोनों प्रकार. सुख है तो दुख है, रात है तो दिन है. प्रकार दोनों भी होते हैं. तो बच्चों के साथ आए उनकी उनकी जयंती, सब जयंती में वंडरफुल है. यहाँ परमात्मा की जयंती. देखो 19 तारीख शिव जयंती, आज शिवरात्रि. लेकिन जिसको ज्ञान है, जिसको समझ है, वो क्या कहेंगे? शिव जयंती, परमात्मा की जयंती, परमात्मा का बर्थ. आपको पता है हम बहुत भाग्यवान है. महाराष्ट्र वाले, महाराष्ट्र वाले बहुत भाग्यवान. जब दुनिया में अधर्म बढ़ा, अधर्म तो बढ़ा है ना, अधर्म तो बढ़ा है ना, मानते हैं सभी. तो जब दुनिया में अधर्म बढ़ता है तब भगवान धरती पर साधारण मनुष्य के तन में प्रवेश करते. इसलिए गीता के अंदर क्या है? मनुष्य तन आश्रित. मुझे मनुष्य के तन का आधार लेना पड़ता है. हे अर्जुन, सारी सृष्टि को पवित्र बनाने, ज्ञान सुनाने के लिए, परिवर्तन करने के लिए, समाज को सुधारने के लिए आधार किसका? मनुष्य तन. मनुष्य तन. शिव पुराण में भी एक अध्याय है. मुझे साधारण मनुष्य तन में प्रवेश करना पड़ता है जगत का उद्धार करने. गीता में भी है, शिव पुराण में भी है. और वास्तविकता यही है. कलयुग के अंतिम समय में 1936-37 में महाशिवरात्रि का दिन महाराष्ट्र में, मुंबई में, बबुलनाथ के मंदिर में दादा लेखराज के तन में साक्षात परमात्मा अवतरित हुए. साक्षात परमात्मा, दिव्य ज्योति, दिव्य ज्योति. खुद प्रवेश करके परमात्मा ने अनुभूति करवाई. निजानंद स्वरूपा शिवोहम शिवोहम, आनंद स्वरूपा शिवोहम शिवोहम. दिन था शिवरात्रि, महाशिवरात्रि का. शिवरात्रि तो हर मास में आती है. शिवरात्रि तो हर मास में आती है, लेकिन आज का दिन विशेष, महाशिवरात्रि का दिन परमात्मा का प्रकट दिन. इसलिए ब्रह्मा कुमारी परिवार में शिवरात्रि माना शिव जयंती साजरी करते. आज
कितने वर्ष हुए? 90 वर्ष हुए परमात्मा को धरती पर आकर। लेकिन वही गीता के महावाक्य, हे अर्जुन, मूल मोती लोग मुझे पहचानते, सब नहीं पहचान। मैं जो हूँ, जैसा हूँ, मुझे पहचानने वाले फोटो में कोई में कोई में कोई। तो आप सबने पहचाना, आप भाग्यवान। और वो भाग्यवान वही भगवान के दर पर आते हैं। जो भाग्यवान है वही भगवान के दर पर आते हैं अपना भाग्य बनाने के। तो दुनिया में कितने लोग हैं, लेकिन सभी भगवान के दर पर आते हैं, वही आते हैं। आप अपने आप को क्या समझो? कौन है? कौन है? कौन सा आवाज दिया है? काही बाकी म्हणत काही बोले कन्फ्यूज होता है, कन्फ्यूज हो रहा है। भाग्यवान नाही आहे तुम्ही, तुम्हाला शाबासकी द्या, माझ्यासारखं भाग्यवान दुनियामध्ये कोणी नाही, माझ्यासारखा कोणी नाही। मी भगवानाच्या दरबारात आलोय, साक्षात परमात्मा या शेल्टर मध्ये सकाळी सकाळी चक्कर मारणार, आजही आत्ता इथं निवास करतो, त्याची शक्ती कार्य करते परमात्माची, आणि त्या शक्तीची अनुभूती आपण करतो। त्या शक्तीची अनुभूती, ती एनर्जी, ती पॉवर, बघा जोपर्यंत तुम्ही इथं आहात तोपर्यंत निगेटिव्ह तुमच्या मनात नाही येत, वाईट विचार येणार, कारण कार्य कुणाच आहे? परमात्मा। तो ये जयंती सब जयंती में वंडरफुल है, सारे कल्प में एक ही जयंती, एक ही बार संगम। संगम म्हणा कलियुगाचा अंतिम काळ आणि सतयुगाची सुरुवात, त्याला संगम, त्याला संगम म्हणतात। हे संगम युग आहे 100 वर्ष। म्हणून शास्त्रामध्ये सांगितले की ब्रह्मदेवाचे 100 वर्ष त्या धर्तीवर कार्य चालले। परमात्मा सांगतो ब्रह्मदेवाचे तर आहेच आहेत, परंतु ब्रह्मांड मध्ये राहणाऱ्या निराकार परमपिता परमात्मा शिवाचे 100 वर्ष त्या धर्तीवर कार्य चालले, आणि त्या 100 वर्षामध्ये 90 संपले, राहिले 10 वर्ष। परमात्माचं कार्य 3 रूपाने, साकारी, आकारी, निराकार। साकारी, आकारी, निराकार। आज परमात्माचं कार्य निराकारी स्वरूपात चाललं। साकारी 33 वर्ष चाललं, आकारी 48 वर्ष चाललं, त्यानंतर जे सुरू झाले ते निराकार, निराकारी स्वरूपामध्ये निराकाराची आठवण करणं, निराकाराची अनुभूती करणं, निराकाराची प्राप्ती करणं, त्याच्याकडे शक्ती घेणं, त्या स्वरूपात स्थित राहणं, हा असा झाला। परमात्मा 3 लोकांचं ज्ञान सांगतो, साकारी, आकारी, निराकारी। साकारी म्हणा मनुष्य सृष्टी, आकारी म्हणा सूक्ष्म लोक, निराकारी म्हणा परमधाम, 6वं तत्व ब्रह्मांड। म्हणून गीतेत लिहिले की माझं राहण्याचं जे स्थान आहे परमधाम, 6वं तत्व ब्रह्मांड, जिथं ज्योती स्वरूपामध्ये तुम्ही आणि मी सर्वजण राहतो, त्याला शांतीधाम, परमधाम, निर्वाणधाम, वानप्रस्थ अवस्था, वाणीचे परे, जिथं बिलकुल आवाज नाही, प्रकाश की दुनिया। आज विज्ञानाने सांगते की अशी दुनिया आहे जिथं लाईट ही लाईट, प्रकाश ही प्रकाश आहे, आवाज नाही, काही फक्त प्रकाश आणि प्रकाश, स्वीट सायलेंट, एकदम शांत, डीप डीप डीप। ते वास्तविक आपलं घर आहे। म्हणून परमात्मा येऊन 90 वर्ष झाले। परमात्माचं कार्य केवळ भारतातच नाही, देश विदेशामध्ये जवळजवळ 140 देशामध्ये चाललंय। परमात्माला नाव आहे
रूप आहे, देश आहे, काळ आणि कर्तव्य. नाव शिव आहे, रूप ज्योतिर्बिंदू स्वरूप, राहण्याचा देश परमधाम शांतीधाम, येण्याचा काळ कलियुगाचा अंतिम काळ आणि कर्तव्य मनुष्य आत्म्याला पावन बनवणं, नरकाला स्वर्ग बनवणं, सृष्टीचं महापरिवर्तन करणं, त्याला महाभारत म्हटलं. सृष्टी परिवर्तनच्या उंबरवाटा म्हणतात नाही, त्याच्या पुढे सरकली. अगदी 10 ते 15 वर्षामध्ये सृष्टी पूर्ण परिवर्तन होईल. जसं घोर अंधार असतो, त्यानंतर काय होतं? कंटिन्यू अंधार राहते? कंटिन्यू राहते नाही. अंधाराच्या नंतर सूर्य उगवतो. त्यामुळे परमात्म्याचं गायने ज्ञान सूर्य प्रगटा, अज्ञान अंधियारा. तर परमात्मा प्रगटले तर अज्ञान अंधकार, अज्ञान अंधकार म्हटले, अज्ञानाला कुंभकर्ण म्हटले. पुन्हा आपण शास्त्रामध्ये रावण आणि कुंभकर्ण त्या दोघांचं खूप ऐकतो. रावण म्हणा अहंकार, कुंभकर्ण म्हणा अज्ञान. तिथं अज्ञान आहे, तिथं अहंकार. बरोबर. तिथं अज्ञान आहे, तिथं अहंकार. तर आज हर एक मनुष्य असो अज्ञानी निद्रेमुळे झोपल्यामुळे कोणतेही कार्य करत असताना अंधश्रद्धेनं करतो. एक एक अंधश्रद्धा, एक एक डोळस श्रद्धा. डोळस म्हणा समजून, एखादं कार्य जेव्हा आपण समजून करतो. श्रद्धा, भक्ती, भावना, प्रेम, विश्वास एकच नाही. ज्याची आपण पूजा करतो त्याच्याबद्दल आपल्याला थोडं तरी ज्ञान पाहिजे. तसं एखाद्या डॉक्टरकडे जाते, पण त्यांची मी पहिलं माहिती घेते का नाही, कसं आहे काय नाही. कोणीतरी सांगत जा म्हणून गेलो, माहिती घेऊ, त्यानंतर विश्वास नसतो थोडा बहुत. आणि जिथं विश्वास आहे तिथं सफल, जिथं प्रेम आहे तिथं सफल. म्हणून म्हणतात की भगवान भावनेचं भाडं पण देतो आणि भगवान भावनेचं भुकेला. परमात्मा तुमच्याकडे काही नाही पाहिजे. त्याला फक्त आणि फक्त पाहिजे तुमचं प्रेम, प्रेम, तुमचा विश्वास. प्रेम आणि विश्वास. आज आपण पूजा पण करतो. एक काळ होता 9 भक्ती होती. आता 9 भक्ती नाही, 9-10 मंदिरात जातात. तेव्हा बघा एकाच मंदिरात जा, प्रेमानं, भावनेनं, विश्वासानं, आपलेपणानं, अंतःकरणातून, मनातून आठवण करा. ती जी शांती मिळते, तो जो आनंद मिळतो, त्याला ब्रह्मानंद म्हटलंय. त्याला ब्रह्मानंद म्हटलंय. म्हणून परमात्मा एक आहे, देवी देवता अनेक आहे. त्यासाठी ब्रह्मा देवता, विष्णू देवता, शंकर देवता, शिव है ना, शिवाला देवता म्हणून. देवादेव महादेव, शंभू स्वयंभू, स्वयंभू. देवता जन्म मरणाच्या फेऱ्यात येतात. त्यांना शरीर आहे तुमच्या आमच्यासारखं, परंतु एकमेव निराकार परमात्मा ज्याला स्वतःचं शरीर नाही. म्हणून परमात्मा त्यांनी गायने तिन्ही जगाचा स्वामी, परंतु आई विना भिकारी म्हणण्याचा उद्देश काय? आई नाही म्हणजे शरीर नाही, गर्भात प्रवेश करत नाही, जन्म मरणाच्या फेऱ्यात येत नाही, तुमच्या आमच्यासारखा पती बनत नाही, कर्म बंधनामध्ये येत नाही. त्यासाठी परमात्माचे गायने अयोनी, अभोक्ता, जन्म, कार्य असत. सर्व मान्य, सर्व परे, सर्वोच्च, सर्व काही जात. पण हे सगळं
काही करून तो अलिप्त आहे. अलिप्त. दुसरं आपण परमात्म्याचं गायन करतो, सगुण निर्गुण दोन्ही रूप तुझे. निर्गुण निराकारी म्हटलं ते, सगुण साकारी. सगुण शरीरात म्हणजे साकारी शरीरामध्ये येऊन तो आपले सगुण दाखवतो. निर्गुण म्हणा तुमच्यासाठी कोणतेही अवगुण नाहीये, काम क्रोध लोभ मोह अहंकार. म्हणून निर्गुण निराकारी. तो निराकारी ज्योत आहे, बिंदू आहे, स्टार आहे. एक बिंदू बस. जशी की आत्मा बिंदू आहे, आत्मा बिंदू प्रत्येक शरीरामध्ये एवढं मोठं शरीर आहे, पण एक बिंदू आहे सूक्ष्म, त्याला औषधच नाही. पण तो जो बिंदू या शरीरातून निघून गेला, या शरीराची काही व्हॅल्यू नाही. तसा परमात्मा निराकार ज्योतिर्बिंदू आहे. 1936-37ला साधारण मानवाच्या शरीराचा आधार घेऊन त्या ज्ञान यज्ञाची स्थापना केली. ज्या ज्ञान यज्ञाचं परमात्माने नाव ब्रह्मकुमार. ब्रह्मकुमार. आणि मग परमात्मा येऊन आपल्याला राजयोग शिकवतो. कशासाठी? राजा बनण्यासाठी. राजाओं का राज. राजा. राजा पहिलं कुणाचा? स्वतः. पहिलं स्वतःचा राज. स्वतःच्या कर्म इंद्रिया पहिलं कंट्रोल मध्ये करण्यासाठी. कर्म इंद्रिय जी. कर्म इंद्रिय जी, कर्मातीत. मला माझा राजा बनायचा. माझ्या कर्म इंद्रियावर माझं कंट्रोल पाहिजे. रुलिंग पॉवर आणि कंट्रोलिंग पॉवर माझ्यात पाहिजे. आणि मग स्वतःचा राजा स्वतः बनण्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. आणि तेच परमात्मा पहिला पाठ, गीतेमध्ये पहिला पाठ आहे, तो स्वतःला आत्मा असतो. आणि जोपर्यंत आत्मा समजला नाहीये तोपर्यंत आत्मीयता, आपलेपणा निर्माण नाही होत. देह समजलं की देह, देहाचा प्रपंच, देहाचे संबंध, पदार्थ, पैसा, व्यक्ती, वैभव, त्याच्यात आपली बुद्धी भटकते. देह म्हणलं की सगळा संसार डोळ्यासमोर येतो. आत्मा समजली की निराकारी होतो. मी कुणाचा नाही, कुणी माझं, बस मी एकटी. आणि जेव्हा आत्मा समजतात तेव्हा तुमच्यामध्ये साक्षी भाव निर्माण होतो. जे आपण गीतेमध्ये ऐकतो, साक्षी द्रष्टा, साक्षी भाव, निमित्त भाव. आणि मग जोपर्यंत स्वतःला निमित्त समजणार नाही तोपर्यंत कोणतेही कार्य तुम्ही सुचारू रूपानं निर्माण करणार. तिसरं तुमच्यामध्ये निर्माण करणार नाही तर माणसाची आशा, अपेक्षा, भूक लागली. मी केलं, मी केलं, मी केलं. आजच परमात्मा सांगितले की मैं और मेरे का त्याग करो. इस व्यर्थ का त्याग है. मैं और मेरे. परमात्मा ने मैं की बलि चढ़ाओ, मैं का त्याग करो. परंतु मनुष्य ने क्या किया? मैं का तो बलि नहीं चढ़ाया, लेकिन मैं करने वाली बकरी का बलि चढ़ा. बलि चढ़ाना, लेकिन किसका? अहंकार. अहंकार. जर तुम्ही अहंकाराचा बळी चढवला, त्याग केला, कुर्बान केलं, समर्पण केलं, तर तुमच्याजवळ राहतच नाही काही अभिमानाचा अंश. तुम्ही स्वतःला बस एक निमित्त आहे. मी फक्त कर्म करावं हा परमात्माची संतान. कर्म हा निमित्त आहे. म्हणून त्याग करा व्यर्थाचा, त्याग करा वाईटाचा, कुर्बानी द्या वाईटाची, उपवास करा विकाराचा. हा उपवास सहज आहे. काहीतरी खातोच की. तसं गाडी चालवताना डिझेल आणि पेट्रोल घालावंच लागते. कोणतं ना कोणतं मध्ये घालावंच लागतं, तरच ती गाडी चालते. तसं ही गाडी याच्यात काहीतरी टाकावंच लागलं ना. टाकतोच ना आपण. डिझेल टाकतो, पेट्रोल टाकतो, सीएनजी, नवीन नवीन काही ना काही निघाले.
टाकतो ना. तसं इथं भाकरी भाजी नाही तर खिचडी नाही तर केळी नाही तर ऍपल काहीतरी टाकल्याशिवाय राहत नाही. तशा गाडी चालणार का? शरीराला अन्न खाऊ घालणं हे नॅचरल प्रक्रिया आहे, प्राकृतिक नियम. त्याला परमात्माने तुम्हाला नको असं म्हटलं नाहीये, परंतु तुम्हाला त्याग कशाचा करायचा, उपवास करायचा कशाला करायचा, क्रोधाचा करायचा. आज संकल्प करायचा ना, आज दिवसभरात कमीत कमी क्रोध नाही त्याचा उपवास. ठीक आहे, आज मी दिवसभरामध्ये क्रोध नाही करणार, करू शकता उपवास. दोघं तास करायला प्रयत्न करू शकतो. ज्यामुळं दुसऱ्याला त्रास होईल त्याचा उपवास. माझ्या कोणत्या वागण्यामुळं, माझ्या कोणत्या विचारामुळं, माझ्या कोणत्या बोलण्यामुळं जर कुणाला त्रास होत असेल, कुणी दुःखी होत असेल, कुणाचं डिप्रेशन वाढत असेल, कुणाचा बीपी वाढत असेल, कुणाची शुगर वाढत असेल, त्याचा उपवास. आणि परमात्मा हेच नाही. पण आपण फार हुशार, चालाक, माणसासारखं चालाक तर कुठे नाही, प्राणी नाही, चतुर चालाक माणूस होते. म्हणून परमात्माने खूप सुंदर ज्ञान दिले. जागृत करा, आत्मेची ज्योत जागृत ठेवा, सदैव सतेज राहा, स्वस्मृतीमध्ये राहा. बस मी एक बिंदू आहे, परमात्मा सिंधू, आत्मा बिंदू. बस वृत्तीमध्ये बदल करा. जी कुवृत्ती आहे त्याला सुमध्ये परिवर्तन करा. जे कुकर्म करतो त्याला सुकर्म करा. वृत्तीत बदल, उपवास वाईटाचा करा, पूजा मानस पूजा करा. पहिल्या काळात ऋषीमुनी होते, ते काही हळदी कुंकू ताट भरून घेऊन जात होते का, फुलारी घेऊन अशी कुठेही जंगलामध्ये बसायचे, ज्ञान मग कशाची भीती नाही, कशाची भीती नाही. एवढे हिंस्र प्राणी होते, भीत होते का ते लोक? तुम्हाला घराच्या बाहेर जायला तुम्ही भीती वाटते? रात्री 12 वाजता तुम्ही दारावर बेल वाजली तर एखादा पाहुणा जरी अचानक बस चुकली म्हणून तुमच्या दारात आला, त्यानंतर बेल वाजली 12-1 वाजता, काय होते? पहिल्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये ऋषी मुनी जंगलात जाऊन तपस्या करत होते का? ते माणसंच होते ना, तुम्ही माणसं. त्यांच्यामध्ये काय होतं? एक विल पॉवर होती, तपस्याची, त्यागाची विल पॉवर होती. आज आपली सगळी पॉवर डाऊन झाली. तर पॉवर डाऊन झाली आहे तर मग कनेक्शन जोडावं लागेल ना कुठेतरी. माझ्यातली पॉवर डाऊन झाली तर मला कनेक्शन कुठे जोडावं लागेल ना. पण अशा ठिकाणी जोडा त्याच्याकडे मला पॉवर मिळाली. आपण प्लस दुसरीकडे जोडतोय, त्यामुळे जे करंट मिळायला पाहिजे, जे पॉवर मिळायला पाहिजे, जी शक्ती मिळायला पाहिजे ती मिळत नाही. तर आत्मा निराकार, निराकारशी कनेक्शन. जेव्हा निराकारशी कनेक्शन तुटल्या जाईल तेव्हा एनर्जी, शक्ती. म्हणून परमात्माने सांगितले तू स्वतःला आत्मा समज. पहिला पाठ आहे त्याचा, पहिला पाठ. आणि जर तू स्वतःला आत्मा समजण्याची प्रॅक्टिस केला तर अंतिम पाठ 18वा अध्याय नष्टो मोह स्मृतीला, तेव्हा तुझ्यातला मोह नष्ट होऊन जाईल. मोह फक्त शरीरातच नाहीये, पैशामध्ये मोह आहे, पदार्थामध्ये मोह आहे, संबंधामध्ये, प्रॉपर्टीमध्ये, कशात नाही. आणि सगळ्याला माहिती
जेवढे गेले कसे गेले? कुणासोबत गेला असा ना स्मशानापर्यंत बरोबर आहे. लास्ट स्टेप बघितली असं ना जाळतात काय गेलं का बरोबर हे सगळ्याला कळत. सोबत काही येणार नाही हे सगळ्याला माहिती, परंतु रात्रंदिवस कशाच्या मागे पडायला? एक चमडी और एक कमडी. पळा 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 पळा. बघा रस्त्याला आपलं बोर्ड असतात है ना, थांबा मागे म्हणून पहा मग पुढे चला. तसं आपण आपल्या जीवनरूपी यात्रामध्ये थोडं थांबा, थोडं मागे पुढे बघा आपलं जीवन चरित्र आणि मग चला. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी बस एक थोडासा अटेन्शन स्वतःवर ठेवा की दिवसभरात मला क्रोध नाही करायचं, दिवसभरात मला कोणाला त्रास द्यायचा नाहीये. बाकी खाण्यापिण्याचं काय म्हणत, मला काय खायचं का, किती खायचं का, डॉक्टर बसले समोर किती खायचे सांगतात त्यांच्याकडे गेलं आम्ही ना पहिली 3 का बरोबर जाऊन 3 भगवानाने शरीराला यातना द्यायला बिलकुल नाही सांगितले. कोणतेही आई वडील आपल्या मुलाला त्रास देत नाही. परमात्मा माता पिता आहे, तोही माता पिता, तो आपल्याला त्रास देत नाहीये, उलट आपल्या त्रासापासून मुक्त करतो, दुःखापासून मुक्त करतोय. परमात्माचं गायन करतो आपण, दुःख हातात सुख. त्याच्याकडे आपली वार्ता विघ्नाची सारखीच जाते. आपली वार्ता हमेशा विघ्नाची, हे झालं ते झालं, सकाळी असं झालं, दुपारी तसं झालं, मुलगा असा वागतो, पती असं करतो, आई अशी करती, बायको तशी करती, कंटिन्यू वार्ता चालूच जाती. एवढी मेहनत करतो पण काही हाती काही मागं पडत नाही, कंटिन्यू चालूच राहते. म्हणून परमात्मा सांगतात तुम्ही स्वतःला आत्मा समजून परमात्माचं चिंतन जर केलं तर चिंतनाने चित्त शुद्ध. ज्ञानाचं चिंतन करा, चांगल्या विचाराचं चिंतन करा, सत्संग करा, चांगल्याचा संग करा. त्यामुळे काय तसा संग तसा रंग, तशी पाणी तशी दृष्टी, तसं चित्र त्याचं चरित्र कळतं, चरित्राहून चित्र कळतं, चित्राहून चरित्र कळतं. जशी तुम्ही कृती करता तशी तुमची आकृती तयार होती, जशी आकृती असते तशी कळते यांची कृती काय असते. इतकी महिनत आहे. कर्माची गहन गती, कर्म फिलॉसॉफी इतकी डीप आहे, डीप आहे, डीप आहे. जेवढं तुम्ही जास्त विचार करत म्हणून त्या लक्षात येईल. आणि प्रत्येक कर्माचं फळ आहे. आपण जसं करतो तसंच मिळतं, जितकं करतो तितकंच मिळतंय. थोडंही कमी जास्त होत नाही. परमात्माकडे अशी काही व्यवस्था आहे की थोडी सुद्धा चूक होत नाही. त्यातही जशी तुमची अवस्था असेल तशी तुमची पुढची व्यवस्था नक्कीच होतीये. म्हणून अवस्थाही चांगली ठेवा. मग अवस्था स्टेबल ठेवण्यासाठी, आपल्यामध्ये बळ भरण्यासाठी परमात्मा चिंतन आणि परमात्मा ज्ञानाशिवाय दुसरा मार्ग. पण परमात्मा सत्य ज्ञान सांगतो म्हणून परमात्माचं आपण गायन करतो, सत्यम शिवम सुंदरम. तोच एक सत्य आहे. सत्य ज्ञान सांगतो, सत्य युगाची स्थापना करतो, सत्य मार्ग दाखवतो, सत्य वाण बनवतो, सत्य नारायण बनवतो. देवता म्हणजे कोण? त्यांच्या दैवी गुण होते देवता. आजही एखादा माणूस आपल्याला वेळेवर धावून मदत करतो तर आपण मनातून म्हणतो काय तुम्ही देवासारखी जाऊ नका.
देव शब्दाचा अर्थ काय? तो देणारा तो देव, तो मदत करतो तो देव, जो सुख देतो सुख देव, शांती देतो शांती देव, देणारा. प्रकृती देते म्हणून आपण तिला देव म्हणतो. सूर्य देवता, अग्नी देवता, वायू देवता देतात ते तुम्हाला. कधी मागितलं काय? सूर्य कधी मागायला मी तुला काल खूप प्रकाश दिला होता, आज रिटर्न पडतो ते. वृक्ष देवता का म्हणतो? वृक्ष देतो तुम्हाला, जल देवता देतो तो तुम्हाला, कधी मागत नाही. प्रकृती तुम्हाला मागत नाही, पण प्रकृतीची विकृती आपण केली. प्रकृतीला दुःख कोणी दिलं? माणसाने दिलं. आज त्याच प्रकृतीला सुख देण्याचं काम मला करायचंय. म्हणजे तेव्हाच करू शकता जेव्हा तुमच्याकडे आत्मज्ञान असेल. म्हणून परमात्मा कलियुगाच्या अंतिम समयाला सत्य ज्ञान देतो. ते देण्यासाठी परमात्मा धर्तीवर अवतरित झाले. परमात्माला 90 वर्ष झाले, 10 वर्ष राहिले परमात्मा, फक्त 10 वर्ष. आणि मग या 10 वर्षामध्ये पूर्ण जग परिवर्तन. पण एक सुंदर दुनिया ही, ज्या दुनियामध्ये एक धर्म, एक राज्य, एक भाषा, एक मत, गाय वाघ एका घाटावर पाणी पितील म्हणण्याचा उद्देश भारत स्वर्ग राम राज्य, एक सुवर्ण दुनिया, स्वर्णिम दुनिया राहील. या ठिकाणी दुःख, अशांती, पाप, भ्रष्टाचार, वाईट हे शब्द तिथल्या डिक्शनरीत नसतील. कर्म तर दूरची गोष्ट. एवढी एक सुंदर सुचारू रूपाने चालणारी दुनिया, सुव्यवस्था असणारी दुनिया, पण ती स्थापन करायची तुम्हाला. आणि ही स्थापन करण्यासाठी आपल्या सर्वांना परमात्माला फक्त एक गोट मदत करायची. कोणती? पहिली मदत आहे शुभ विचार, स्वच्छ विचार, सुंदर विचार. आपण जसे विचार करतो तसं वातावरण बनतं. जसं वातावरण बनतं तसं वायुमंडल बनतं, आणि त्याचा प्रभाव सगळ्यावर होतो. म्हणून आज जगामध्ये जास्त प्रदूषण कशाचं आहे? दूषित विचाराचं, दूषित विचाराचं. आज हा एक संकल्प करा, मला वाईट विचार करायचे नाही, वाईट बोलायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, वाईट कर्म करायचे नाही, वाईट डोळ्यानं पाहायचं नाही, वाईटला फुल स्टॉप. चांगल्या विचाराचा स्टॉक जमा करा आणि वाईटाला फुल स्टॉप लावा. तुमचं जीवन श्रेष्ठ बनतं, सहज सोपं. पण त्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे. परमात्माला नाव शिव आहे, रूप ज्योतिर्बिंदू स्वरूप, राहण्याचं परमधाम, येण्याचा काळ कलियुगाचा अंतिम काळ, आणि कर्तव्य मनुष्य आत्म्याचं परिवर्तन. म्हणून परमात्मा नाव रूप से न्यारा नहीं है, नाव है, रूप है, देश है, काळ है, कर्तव्य आहे. आणि आज आपल्या भारतातच नाहीये, पूर्ण जगामध्ये ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपामध्ये त्याची स्थापना आपणच केलेली. ज्या ज्या ठिकाणी शिवलिंग मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांचा निवास असतो, त्यांची ऊर्जा असते, त्यांची शक्ती असते. म्हणून आज सगळेजण ती शक्ती घेण्यासाठी शिव मंदिरे, शिवालयामध्ये जातात. आणि ब्रह्माकुमारी संस्था हे चैतन्य शिवालय, ज्या ठिकाणी साक्षात परमात्मा निवास करतो. तुम्ही या ठिकाणी चैतन्य शिवालयामध्ये आलात, तुमचं सगळ्यांचं परमात्माच्या वतीनं, आम्हा सर्व ब्राह्मण परिवाराच्या वतीनं खूप खूप मनापासून शुभेच्छा. ओम शांती. ओम शांति। ओम शांति। आज हम सभी महाशिवरात्रि के इस पावन पर्व पर यहाँ एकत्रित हुए हैं, और आज महाशिवरात्रि हम सभी को किस रीति से मनानी है
और दीदी से हमने बहुत